हॅलो, हा बोला ना. नाही घ्यायचंय लोन, ठेवा फोन. आधीच सांगतो, एक तर फोन करू भाई एवढं काय झालं पेटायला तुला? अरे हे लोनवाल्यांचा फोन रे. घरासाठी लोन घ्या, गाडीसाठी लोन घ्या, एवढा EMI भरा, तेवढा EMI भरा. वैताग आलाय नुसतं ह्या गोष्टीचा. अरे ते सीन कसं आहे, आता मार्च महिना चालू येणार आहे, त्याच्यामुळे कॉल येत आहेत. त्यांना पण त्यांचे फायनान्शियल टार्गेट कंप्लीट करायचे असतात ना, म्हणून हे कॉल. अरे कसलं मार्च आणि कसलं काय, 1 वर्ष झाला फोनवर फोन. वैताग आलाय यांचा. काय करू मला कळणं झालंय. तसं नाहीये. 10 वर्षापूर्वी कुठं होतं अशा गोष्टी, गेल्या 10 वर्षामध्ये वाढले हे प्रमाण. एका रिपोर्टनुसार 2017 ते 2023 मध्ये पर्सनल लोन घेणाऱ्यांचं प्रमाण 3 पट झालंय. त्याला कारण सुद्धा तशीच आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे डिजिटायझेशन. त्याच्यामुळे झालंय काय ना, की लोकांना मोबाईलवरती सुद्धा लोन घेता येते. दुसरं कारण म्हणजे आरबीआय काय करत असतं ना, की अशा पद्धतीने व्याजदर सेट करून देतं ना, की लोकांना जास्तीत जास्त लोन घेतले जावे. अर्थात त्याच्यामागे त्यांचा उद्देश असतो की इकॉनॉमीला चालना मिळावी. आणि तिसरं महत्त्वाचं कारण म्हणजे फ्लेक्झिबल EMI चे पैसे परत कसे द्यायचे आहेत, कधी द्यायचे हे सगळं आपण ठरवतोय. या सगळ्या गोष्टींमुळे लोक प्रचंड प्रमाणात लोन घ्यायला लागलेत. हा बरोबर आहे. मी एक काम करतो, EMI वर लोन घेतो. मला ना एअरपॉड्स घ्यायचे. कशी आपली आवाज आली की नाही, चांगली गोष्ट आहे, एअरपॉड घे. पण एअरपॉड घेण्याआधी त्याचे EMI तू कसे भरणार आहेस, कधी भरणार आहेस, त्याचा प्लॅन तुझ्याकडे आहे का, या गोष्टींचा विचार कर. नाही तर मग आपण त्या चक्रामध्ये अडकत असतो EMIच्या. जाऊ दे, मला लोनच नाही घ्यायचं. यायला काय झंझट करून ठेवायची त्या लोनची. एवढं पण काही वाईट नाहीये, तू लोन घे. पण लोन घ्यायचं असेल ना, तर त्यामागे एक विचार असावा. आता खूप मोठ्या कंपन्या असतात, ते सुद्धा ज्यावेळेस सुरुवात करतात त्यावेळेस लोन घेतातच ना. किंवा आपले शेतकरी सुद्धा कर्ज घेतात. आता विचार कर, तुला एखाद्या कंपनीमध्ये जायचंय आणि त्या कंपनीची टर्म आहे की तुझ्याकडे तुझा लॅपटॉप असला पाहिजे. तर तू घेणार ना EMI वरती लॅपटॉप, आणि तुला सॅलरी मिळते, त्यातनं तू ते EMI भरू शकतो. म्हणजे काय की तुझ्याकडे त्याचा प्रॉपर प्लॅन आहे. तो प्लॅन नसेल तर प्रॉब्लेम होतो. नाही तर मग होतं काय ना, की आपण EMIच्या चक्रामध्ये अडकून पडतो. खरं बोललं बरं का तू. माझं काय व्हायचं, पगार यायचा आणि EMI मध्येच जायचा. त्याला पहिल्या 5 दिवसात पगार संपायचा, मग उधार मागावं लागायचं. काय बाबा, हे लय मोठं टेन्शन आहे मला याचं. अरे तुझा किंवा माझा विषय नाही, आपल्या सगळ्यांचीच ही गत आहे. आपल्या सगळ्यांचेच पैसे आदल्या दिवशी अकाउंटवरती येतात आणि दुसऱ्या दिवशी गायब होतात. होम क्रेडिट इंडियाच्या रिपोर्टनुसार भारतामधले 50% आपल्यासारखे लोक आहेत ना, ते EMI वरती वस्तू घेतात. म्हणजे कळतंय का, आपण सगळेच जण त्या चक्रामध्ये अडकून पडलोय. अर्थात हे लोन घेण्यामुळे इकॉनॉमीला सुद्धा फायदाच होत असतो. म्हणजे कसं की आपण लोन घेतो, लोनमधनं आपण वस्तू घेतो, आणि त्या वस्तू बनवण्यासाठी ज्या कंपन्या असतात त्यांना त्या वस्तू आणखीन बनवाव्या लागतात. त्यामुळे पूर्ण सायकल नव्याने चालू होत असते. पण ह्या लोनचा फुगा प्रमाणाबाहेर फुगला तर तो फुटायला वेळ लागत नाही. आणि म्हणूनच आरबीआयने त्याच्यामध्ये लक्ष घालायला सुरुवात केली. आरबीआयचं म्हणणं काय की तुम्ही खिरापत वाटल्यासारखं लोन वाटू नका, नाही तर आपलं सुद्धा ते 2008 सारखं व्हायचं. काय झालं 2008ला? 2008ला ना रे, तू तो शब्द ऐकलेला आहे का, ग्रेट रिसेशन? चल, तो शब्द नसेल ऐकला. आर्थिक मंदी हा शब्द तर तुम्ही लहानपणी नक्की ऐकला असेल. झालं काय होतं 2008 मध्ये, अमेरिकेमध्ये प्रचंड प्रमाणात होम लोन वाटले गेले होते. इतके की सगळ्या लोकांनी ते घेतले. आणि सीन असा झाला ना, की त्याच्या वेळेस परत करायची वेळ आली त्यावेळेस ते कोणाला करता आले नाही. आणि ह्या सगळ्याचा परिणाम त्यांच्या इकॉनॉमीवरती झाला. त्यांची इकॉनॉमी पूर्णपणे बुडाली होती. आणि त्याचे परिणाम म्हणजे फक्त अमेरिकेमध्ये 87 लाखांपेक्षा जास्त लोकांचे जॉब गेले. बरं, इतकंच नाही तर अमेरिकेतलं फक्त बोलायचं झालं तर तिथे $9.8 ट्रिलियन इतक्या रुपयांचं नुकसान त्या लोकांना भोगावं लागलं होतं. एवढं? ते पण डॉलरमध्ये? हा भाई, एवढं मोठं. बरं, आणि इतकंच नाही, हे प्रमाण नंतर वाढत जगभर पसरलं. जगभरामधल्या व्यापाऱ्यांवरती याचे परिणाम झाले, जगभरातल्या कंपन्यांवरती याचे परिणाम झाले. अख्ख्या जगातल्या लोकांचे नोकऱ्या जात होत्या. टू बिग टू फेल असंच ज्या बँकांबद्दल बोललं होतं ना, त्या बँका सुद्धा त्या काळामध्ये बुडल्या होत्या. म्हणून महत्त्वाची गोष्ट काय की लोन आपण कधी घेतोय, कशासाठी घेतोय, आणि ते जर घेतलं तर त्याचे EMI आपण परत कसे करणार, या सगळ्यांचा पूर्ण विचार आपल्याकडे असला पाहिजे. अरे काय लोन घ्या म्हणून तुला फोन सतत येणार आहेत, पण तुझ्याकडे त्याचा प्लॅन आहे का, खरंच तुला याची गरज आहे का, या सगळ्या गोष्टींचा तू विचार करणं महत्त्वाचं आहे. तो जर केला नाही तर अशा चक्रामध्ये आपण अडकणारच आहे. म्हणून विचार करून लोन घेणं महत्त्वाचं असतं. लय भारी बोलणार होतो. पण मला काय वाटतं, आपण जे EMI वर वस्तू घेतो त्याच्यामुळे सुद्धा आपले हाल अमेरिकेसारखे झाले तर, आणि जर असं होऊ द्यायचं नसेल तर आपण इथे सुद्धा काय शिकलोय हे आम्हाला कमेंट करून सांगा. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे विषय खोलच्या इंस्टाग्रामला फॉलो करा आणि विषय खोलच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. कारण त्यासाठी कुठलं लोन नाही घ्यावं लागत, फुकट येते, पटकन करून टाका.